त्यांच्या भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी ही त्यांचा खेळ चालू आहे. हृदयामध्ये स्ट्रीट लाईट आली होती सौर ऊर्जेची, ती त्यांच्या स्वतःच्या कॉलेजमध्ये बालाघाट इंजिनिअरिंग मध्ये केली, पण हृदयात नाही लाईट बसवली. हृदय गाव अंधारात ठेवला. सांगवीमध्ये पाणी टंचाई होती, पाणी टंचाई मधून कट्टाटकी पाईपलाईन सुरू भेटली. ती पाईपलाईन कट्टाटकी पाईपलाईन स्वतःच्या शाळेत आणून केली, पण ती गावाला नाही गेली. असे लोक पाहिजेत का तुम्हाला तुमच्यातला माणूस पाहिजे? तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे, माझा आधार तुम्ही आहेत, तुम्हीच माझ्या माता भगिनी आहेत, तुम्हीच माझे भाऊ भावंड आहेत. एकीकडे हे लोक 5 वाजल्याच्या नंतर आपल्याकडे फिरकून बघणार नाहीत. आज येतील, यापूर्वी तुम्ही एबार निवडून दिले, काय केव्हा आले तुमच्यात मला सांगा. काय गावचा विकास केला हे तरी सांगा. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. एकीकडचा उमेदवार आहे खंडाळीचा, त्याला पंचायत समितीला किती दरवाजे आहेत त्याला सांगू दे. पंचायत समिती त्याला पूर्ण माहिती आहे का? त्याला माहिती आहे का? व्हिडिओ कुठं बसतो हे तरी माहिती आहे का? काय म्हणून निवडणूक लढवू लागले? पैसा झाला म्हणजे निवडणूक. उद्या तुमच्या मतदानाच्या दिवशी 5 तारखेला 5 वाजले, आपल्याकडे पुन्हा फिरून सुद्धा बघणार नाही. हे असे लोक आहेत, 1-1 कोटीच्या गाड्यामध्ये फिरायला लागलेत. माझ्याकडे अमुक आहे तमुक आहे. काही लोकांना घर नेऊन दाखवायला लागलेत. 4 कोटीचं घर आहे, 7 कोटीचं घर आहे. बाबा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त अंबानी व्हा, पण मतदार राज्यासाठी तुम्ही काय करणार आहे? काय केलंय? आज आपले ग्रामदैवत पवनपुत्र हनुमान यांच्या चरणी नतमस्तक होऊन होऊ घातलेल्या 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात मागे आपल्या गावामध्ये सर्वांना विचारपूस करण्यासाठी मी इथं आलो होतो की निवडणुकीची तयारी करावं का नाही. सर्वांनी सांगितलं तुम्ही तयारी करा. जसं तुमच्या गावात आलो तसं 43 गावामध्ये गेलो. गेले 3 महिने झाला दिवसाचा रात्रचा दिवस करून फिरतोय. ज्यावेळेस नामांकन अर्ज भरायची वेळ आली, शेवटचा दिवस होता, सकाळी मला 6 वाजता फोन येतो की तुम्हाला खालचे पंचायत समिती सदस्य कोण हवेत. त्यांना मी नावं पण सांगितले आणि मला एक अर्ध्या तासात मेसेज येतो की ती जागा महायुतीला गेली. महायुतीला जागा कसं गेली तुम्हाला सांगायचं पूर्ण प्रयत्न करतो. ज्यावेळेस मी या मतदारसंघात फिरायला लागलो, जे लोक स्वतःला मी कोणत्यातरी समाजाचा, माझ्या समाजाचा नेता आहे असं सांगत फिरतात, हातापाय पडून पक्षश्रेष्ठी पसोर जाऊन खंडाळीची जागा मिळवून घेतली. जरी एखादी वेळेस एखादी कागद त्यांनी मिळवून घेतला असेल, तुमच्या मताचा हक्क कोणी मिळू शकणार नाही. ते अधिकार तुमचा कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अबाधित ठेवलेला. एखादी कागद जर एखाद्याने गेला असेल, तुमचं मत कोणी चोरणार नाही. गेले 25-26 वर्ष लोकांसाठी आंदोलन करून जेल भोगलं. तेव्हा जेल अहमदपूरला नव्हतं ना लातूरला नव्हतं, धाराशिव पर्यंत जेलला टाकायचे. एक शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं तर 107 मध्ये धाराशिवला नेऊन टाकायचे. विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं, धाराशिवला नेऊन टाकायचे. कुठलाही सण खाल नाही, कुठला वार नाही, अशी परिस्थिती होती. तसल्या संघर्षातून मला माझ्या घरात कुणी राजकीय वारसा नव्हता आणि होणारही नाही. मला 2 मुलीच आहेत. तर जे संघर्ष केला, मी पहिली निवडणूक लढवली 4 गावची सोसायटी, ती पण अपक्ष. लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि विजय केलं. त्याच्यानंतर मी ग्रामपंचायत लढवली. गेले 20 वर्ष ग्रामपंचायत माझ्या ताब्यात. 20 वर्ष ग्रामपंचायत कोणा ताब्यात राहते? तुम्ही जे कोणती गावचं काम करतात, गावचा विकास करतात, लोकांच्या संपर्कात असतात, अशाच लोकांचे असते. पुढचे जे उमेदवार आहेत, ज्यांनी आता महायुतीचं तिकीट बळकावून घेतलंय, त्या उमेदवाराच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत गावकऱ्यांना पार झोपू घातली. एकही माणूस येऊ दिला नाही. असे उमेदवार त्याच्या स्वतःच्या गावामध्ये, चापोलीमध्ये त्याचं स्वतःचं मांडुर्गी गाव येतंय, तिथं ओबीसी महिलेचीच जागा आहे, हेच जागा आहे. ते जागा न लढवता तिथं भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळी लढायला लागली आहे. त्याला माहित आहे इकडले लोक आपल्याला 50 फूट गड्यात घातल्याची सोडणार नाहीत. म्हणून माझ्या मनाळ खोऱ्यातल्या तुमच्या जीवावर भोळे बाबडे लोकांना त्याला माहित आहे इकडले लोक भोळे की इतर कसं तरी आपण फसवू शकतो. म्हणून फसवण्यासाठी महायुती कोणी उमेदवारी घेऊन ती रिंगणात आली. एक तर ते आयात आहेत, बाहेर गावचे आहेत. मी तुमचा भूमिपुत्र आहे.
माझं गाव याच मतदारसंघात आहे. यापूर्वी मी 2011 आपल्याकडून पंचायत समिती निवडणूक लढली, अगदी थोड्या मतानं पडलो. त्यावेळेस तुमच्या गावातून मला मदत खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. आता मी पंचायत समितीला खंडाळीमधून पंचायत समिती मेंबर आहे. माझी बायको सरपंच होती. तुम्हाला मला सांगायला गर्व वाटतं केव्हा पण मराठवाड्यात महाराष्ट्रात सर्वप्रथम वॉटर प्लांट जर कोण आणला असेल तर ते आम्ही मंजूर करून आणला. राज्य सरकार त्याला मान्यता देत नव्हतं. औरंगाबादला जाऊन कमिशनरकडे बसून 8 दिवस घालवू लागले. कमिशनरला सांगितलं की क्षारयुक्त पाणी आहे. माझ्या गावचे लोक मरायला लागले. नवीन मुलांचे लग्न होत नाहीत, मुलींचे लग्न होत नाहीत. दातावर त्यांच्या पिवळे चटके पडायला लागले. टाकळगावमध्ये नागरवली सावकार आले. अशी परिस्थिती होती. त्या गावामध्ये वॉटर प्लांट पहिला महाराष्ट्रातला बसवला आणि कलेक्टरच्या हाताने त्याचं उद्घाटन केलं. आणि बाबासाहेब पाटील साहेब त्यावेळेस आमदार होते, त्यांच्याच हाताने ते उद्घाटन केलं. आणि छोट्याशा गावाला, आपल्या गोंधळसारख्या गावाला बायपास होऊ शकतो का? मोठ्या मोठ्या गावाला, आपल्या अहमदपूरसारख्या ठिकाणी आणखी नाही. शेनपूर सारख्या छोट्याशा गावाला गावच्या रस्त्याची अडचण होती. ह्या गल्लीतून त्या गल्लीत जाण्यासाठी गाड्या जाऊ शकत नव्हत्या, घर होत नव्हते किंवा कुठलं शेतीतला आणलेला माल घरापर्यंत पोहोचू शकत नव्हता. तर महाराष्ट्रातला पहिला छोट्या गावात बायपास करण्याचं काम आम्ही केलं. म्हणजे कामं करण्याचा आमचा एक मानस आहे. माझ्या मागे कुठलाही स्वार्थ नाही. मला 2 मुलीच आहेत. पुढच्या व्यक्तीचं जर भांडवल सांगायचं म्हणलं, धनगर समाजाच्या नावानं इंग्लिश स्कूल चालू केलं. ज्या इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याला 1 लाख रुपये शासन देतं, त्या लाख रुपयाचं त्यांनी काय करत असतील तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश माझा एवढाच आहे. आपले लेकरं जर तिथे टाकले तर ती लेकरं अपडाऊन करण्यासाठी तुमच्याकडे पाठवतात, तुमचेच 10,000 घेतात आणि शासनाचे पूर्ण येणारे 1 लाख रुपये त्याला खायला व्हेज नॉन व्हेज स्वीट सगळं खाद्य असतं. ती देणं तर कुठं गेलं की म्हणजे आपल्या लेकराचं शोषण करून आपल्याला लुटणारी टीम ही आपल्याला हवी आहे. तर तुमच्यासाठी अहोरात्र माझा दिवस जर कुठं जात असेल तर तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना माहित आहे पंचायत समिती आणि तहसील मध्ये भेटतो. एकीकडचा उमेदवार आहे खंडाळीचा, त्याला पंचायत समितीला किती दरवाजे आहेत त्याला सांगू दे. पंचायत समिती त्याला पूर्ण माहिती आहे का? त्याला माहिती आहे का? व्हिडिओ कुठं बसतो हे तरी माहिती आहे का? काय म्हणून निवडणूक लढवू लागले? पैसा झाला म्हणजे निवडणूक. उद्या तुमच्या मतदानाच्या दिवशी 5 तारखेला 5 वाजले आपल्याकडे पुन्हा फिरून सुद्धा बघणार नाही. हे असे लोक आहेत. 1 कोटीच्या गाड्यामध्ये फिरायला लागलेत. माझ्याकडे अमुक आहे तमुक आहे. काही लोकांना घर नेऊन दाखवायला लागलेत. 4 कोटीचं घर आहे, 7 कोटीचं घर आहे. बाबा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त अंबानी व्हा. पण मतदार राज्यासाठी तुम्ही काय करणार आहे? काय केलंय? तुमच्याच गावात एखाद्याचं जर कोणाचं काम यापूर्वी कधी केलेलं असेल तर तुम्ही सांगा. एक काम नाही. आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरतो. इथं वरवटी नावाला आश्रमशाळा, रुई नावची आश्रमशाळा वरवटीत आणून बसवली. त्या आश्रमशाळेत तुम्हाला विद्यार्थी सापडणार नाही. विद्यार्थी कुठले? आजूबाजूचे खेड्याचे, दररोज अपडाऊन करणारे. येणारा टनावर माल गहू तांदूळ महिन्याला सरकार देतं. की तशाचा तसा गोडाऊन मधून उचलायचा आणि मोंड्यामध्ये नेऊन इकायचा. असे लोक पाहिजेत का तुम्हाला तुमच्यातला कार्यकर्ता पाहिजे? माझ्या मागे तर कुठलाच आधार नाही. माझा आधार म्हणजे तुम्ही आहेत. मला कोणी नाही मागे पुढं. माझ्या मागे आधार देणारा सुद्धा कोणी नाही. तुमच्या सगळ्याच्या जीवावर ज्यावेळेस मला ही घटना कळाली, माझ्या घरामध्ये ढसा आडवे पडू सगळे लोक रडायला लागले. रडण्याबद्दल मला त्याचं वाईट वाटत नाही, पण कुणी जर दगावलं असतं की मला काय किंमत मोजावी लागली असती. अशी वेळ ह्या एबी फॉर्म चोरणाऱ्या माणसाने आमच्यावर आली. ती एबी फॉर्म घेण्याचं कारण त्यांच्या भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी हे त्यांचा खेळ चालू आहे. ज्यावेळेस त्यांनी मागच्या वेळेस आपल्याकडे सहानुभूतीमुळे त्यांचे पती वारल्यामुळे आपण निवडून दिलं. हृदयामध्ये स्ट्रीट लाईट आली होती सौर ऊर्जेची, ती त्यांच्या स्वतःच्या कॉलेजमध्ये बालाघाट इंजिनिअरिंग मध्ये केली, पण हृदयात नाही लाईट बसवली. हृदया गाव अंधारात ठेवला. सांगवीमध्ये पाणी टंचाई होती. पाणी टंचाई मधून कटाटकी पाईपलाईन सुरू भेटली. ती कटाटकी पाईपलाईन स्वतःच्या शाळेत आणून केली, पण ती गावाला नाही गेली. असे लोक पाहिजेत का तुम्हाला तुमच्यातला माणूस पाहिजे? मला पंचायत समिती मेंबर म्हणून खंडाळीच्या लोकांनी केलं. खंडाळी सर्कलमध्ये सर्व अधिक विहिरी दिल्या, घरकुल दिले. 1 रुपया कोणाचा घेतला का त्यांनी सांगा? पवित्र अशा हनुमानाच्या मंदिरातून कधी तुम्ही स्वतःचा चहा पाजून त्याचे काम करून दिले. सिलाई मशीन तुम्ही कोकणवाडी म्हणून गाव आहे तुम्ही विचारा. पावसात जाऊन गावात कोणी सरकारची योजना आणून देत नाही. गावात जाऊन सिलाई मशीन नेऊन दिल्या. पावसात चिखलात जाऊन 1 रुपया सुद्धा घेतला नाही. आणि त्या गावाला वाईट वाटणे म्हणून मशीन कमी होत्या, त्या मशीनच्या चिच्च्याचा लकी ड्रॉ केला आणि गावाच्या समोर ओपन केला कॅमेऱ्यात. इथपर्यंत काम करून दाखवणार आहे माझी पत्नी आणि मी. तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे. माझा आधार तुम्ही आहेत. तुम्हीच माझ्या माता भगिनी आहेत. तुम्हीच माझे भाऊ भावंड आहेत. एकीकडं
हे लोक 5 वाजल्याच्या नंतर आपल्याकडे फिरकून बघणार नाहीत. आज येतील. यापूर्वी तुम्ही एबार निवडून दिले, काय केव्हा आले तुमच्यात मला सांगा. काय गावचा विकास केला हे तरी सांगा. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. कुठलंही काम असू दे, आपल्या रस्त्याचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावायचं काम करतो. लाडक्या बहिणींसाठी लखपती दिदी योजना जास्तीत जास्त शासनाकडून आणून देऊन तुम्हाला प्रत्येक दिदीला लखपती करण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला एक माहिती राहू द्या, शासनाची 5 लाखापासून ते 50 लाखापर्यंत लाडक्या बहिणीसाठी गव्हर्नमेंट गॅरंटी घेते. तुम्हाला काही गिरवी ठेवायची गरज नाही. ती योजना प्रत्येकापासून आणून द्यायचा मी प्रयत्न करतो. भलेही गावातल्या 25 महिन्याला भेटतील, 10 भेटतील, पण आणून द्यायचा परिपूर्ण प्रयत्न करतो. त्यानंतर हे सिलाई मशीन असतील, पीठगिरणी असतील, शेवाई मशीन असतील, जे जे काही पंचायत समिती जिल्हा परिषद असेल ते पूर्ण तुम्हाला गावात आणून द्यायची मी हमी देतो. एवढी तुम्हाला मी तुमची जबाबदारी घेतो माता भगिनींनो. त्याच्यानंतर तुम्ही जे काही लघु उद्योग उभा कराल त्या लघु उद्योगाला तुम्हाला भांडवल उभा करून देतो. आणि ती भांडवल तुम्हाला जे काही तुम्ही मार्केटमध्ये माल तुम्हाला विकायचा आहे त्याच्यासाठी बाजार उपलब्ध करून देण्यासाठी, प्रशिक्षणासाठी तुम्हाला जिथं जिथं कुठे न्यायची गरज आहे तिथं सरस्वती नरोटे यांना तुम्हाला घेऊन प्रशिक्षण देण्याचा मी प्रयत्न करतो. हे काम मी करू शकतो. मी तुमच्यातला आहे. उद्या जर तुमचं तहसील किंवा पोलीस स्टेशन किंवा तुम्हाला पंचायत समितीला काम पडलं की दोन्ही नेते बंगल्यात राहणार आहेत. तुम्ही कसं बोलणार त्याला? फोन जर केला त्याचे सेवक उचलतात, हे उचलतात, आपलं काम पण करणार. मी तुम्हाला पंचायत समितीमध्ये आवारात तुम्हाला बघेन तेव्हा दिवसभर बघा, कधी बघा. महिन्यातून माझ्या लेकरांची झोप लहानपणापासून 22 वर्ष मोठे रात्री बेरात्री किती वाजता फोन येतात, त्या फोनला धावून ते सगळे कामं सोडून मी जात असतो. ह्यांच्याकडे काय विजन आहे, काय कोणाचं केलंय, एकाच गावातलं काम केलं असं मला दाखवून देऊ द्या. तुमच्या जिथली राष्ट्रीय पेयजल योजना होती पाण्याची, त्याचं बजेट कमी होतं, ते रिवाइज करून देण्याचं काम देखील मी त्यावेळेस केलंय. तुम्ही विचारा, त्यावेळेस सरपंच आपले हे होते, काय आपलं शिरम महाराज होते, विचारा त्यांना. रिवाइज करून बजेट वाढवून देऊन म्हणजे हे काम करू शकतो मी. त्यांचा चहा प्यायला काय जरा मी स्वतःचेच पदांचे पैसे खर्च केले असते, पण 1 रुपया सुद्धा मी त्याचा घेतला नाही. हे माझ्याकडे विजन आहे आणि मला पूर्ण वेळ याच्यात कामाची आवड आहे. आणि मी बारीक गोष्टीपासून आलोय. मी सोसायटी ग्रामपंचायत पासून आलोय. प्रत्येक कामाचा अनुभव आहे. मी तुमच्यातला आहे, तुमच्या कुटुंबातला आहे. माझी परिस्थिती काही, मी काही मोठा नाही, कोणी आमिराचं लेकरू नाही, तुमच्यापैकी आहे. तुमचं दुःख ते माझं दुःख आहे की तुम्ही मला समजून घेऊन चला. आणि रात्रभर मला त्या दिवशी पहाटे 4 वाजे तर लोकांनी घराला बारी लावली. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही. तुमच्या सगळ्याच्या प्रेमापोटी मी फॉर्म भरला. नंबर 1चा प्रतिसाद आहे. पुढच्या उमेदवाराची पायाखालची माती घसरली आहे अशी कंडिशन आहे. आणि माझ्याकडे बघता प्रतिसाद एवढं भरभरून प्रेम आहे. तुम्ही कुठल्याही गावाला फोन करा, काय वातावरण आहे तुम्ही विचारून घ्या. तुमचं 1 मतदान जिल्हा परिषदचा अध्यक्ष ठरवणार आहे, एवढं मी तुम्हाला विश्वास देतो. तुम्ही विश्वास ठेवा, तुम्हाला कधीच खाली मान घालायची वेळ देणार नाही. तुम्ही सांगू शकाल की आम्ही निवडून दिलेला उमेदवार छाती ठोकपणे की नंबर 1 काम करणारा माणूस आहे आणि करत राहणार, एवढं तुम्हाला विश्वास देतो. तुम्हाला खाली मान घालायची कमी वेळ देणार अशी विनंती करतो. मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज बहुजनांचा.